न्हिदले सोपले जागे रावात म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवण जो आमकां मंत्र दितलो तेजे उल्लेख करताना म्हजे दोन शब्द सोपयता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकिल्ले आहा, संघटितूच जाल्ले आहा. संघर्षही केल्लो आसा पूण संघर्ष परत जर करचो जर पडलो जाल्यार मागीर आनी ह्या लोकशाही कितें आहा. आणि दुसरी गोष्ट आम्ही शिकिल्ले सवरलेले आसा त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आमकां सांगिल्लें आहा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो तो प्राशन करील तो कधीही दूध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जगायचं असेल तर ताठमानेने जगा, स्वाभिमानाने लढा आणि कधीही मरण जर आलं तर ते हा करून स्वीकारा. कुणासाठी? तुमच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी. आणि म्हणूनच मी एवढंच म्हणेन, पुढच्या वर्षीचा 2025चा जो प्रेरणा दिन जर आहे त्याच्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी आज खात्यानं आणि सरकारनं ठसास लावायला पाहिजे. ही आमची आजच्या या सभेतून शिकवणी आहे. आणि खात्याचे संचालक आहे, उपसंचालक आहे, सगळे कर्मचारी आहेत. आम्हाला कारण सांगता त्यावर कारण मीमांसा करून या समाजाला न्याय हक्क लढण्यासाठी प्रवृत्त करू नका. तर त्यांना तुमच्या शाबासकी देण्यासाठी तुम्ही तो दिवस निर्माण करा. एवढंच मी या मंचावरून तुम्हाला सांगू इच्छितो. परत एकदा तुम्हा सर्वांचं शांतपणे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी माझे भाषण ऐकलेले असं. बरेचशे जण म्हणजे फाले टिकाय जातली म्हाकाय खबर आहा. बरेच जण फाटल्यान उलयतले पण कोणाक कापसतात ना म्हजे मुखार उलोवपाची. तेन्ना सदांच म्हणटा की फाटल्यान जे उलोवणारे जे आसात पळय ते फाटल्यान फुडे घालणारे जे आसात पळय ते बेवान लोक आहा. गोविंद गावडे मुखावयल्यान लढटा, फाटल्यान केन्नाच लढना. आणि म्हणूनच तुम्ही लढटले, तुम्ही मुखार वतले, कोणाक भिय नासतना तुम्ही मुखार वतले. हे म्हजे आज तुमकां उलो आसा. तुम्ही ते करतले आणि केन्नाय गरज जर पडली जाल्यार तुम्ही मुखावयल्या प्रत्येक उल्याक तुम्ही साथ दितले अशी अपेक्षा बाळगून हांव म्हजे दोन शब्द आटोवपाक येता.